तोंडाची चव वाढवणारा चविष्ट व झणझणीत असा पदार्थ म्हणजेच मिरचीचा ठेचा। नमस्कार मंडळी, मी पद्मा, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। चला तर मंडळी, आज मी तुम्हाला झणझणीत ठेचा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। त्याकरिता 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, भरपूर सारी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, भरपूर सारा लसूण, त्याचप्रमाणे अर्धा वाटी शेंगदाणे। सर्व साहित्य घेतल्यानंतर आता पुढील तयारी करूया। गॅसवर तवा ठेवला, तवा गरम झाल्यानंतर त्यात मिरच्या घालून घेतल्या व चांगल्या परतून घेतल्या। मिरच्या परतून झाल्यानंतर त्यात लसूण घेतला व तोही चांगला परतून घेतला। नंतर त्यात अर्धा वाटी शेंगदाणे घातले व तेही चांगले परतून घेतले। अगदी दाखवते त्याप्रमाणे सर्व पदार्थ थोड्या वेळानंतर घालून चांगले परतून घेऊया। नंतर त्यात अर्धा चमचा तेल घातले व अर्धा चमचा जिरे घालून घेतले व ते चांगले परतून घेतले व भरपूर सारी कोथिंबीर घालून ती तव्यावर चांगली परतून घेतली। सर्व पदार्थ चांगले परतून झाल्यानंतर एका ताटात काढून घेऊया। ताटात काढून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर हे सर्व पदार्थ तुम्ही मिक्सरच्या भांड्यात किंवा पाट्यामध्ये वाटू शकता। मी मिक्सरच्या भांड्यात करणार आहे। हा जर चटणी तुम्ही पाट्यामध्ये केली तर चवीला खूप सुंदर व टेस्टी अशी बनते। सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले, चवीनुसार मीठ घातले व मिक्सरला बंद चालू करत रवाळसर अशी चटणी तयार करून घेतली। चवीला अतिशय सुंदर, टेस्टी व झणझणीत अशी चटणी तयार होते। ही चटणी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता। एका चपातीऐवजी 2 चपात्या खाल अशी झणझणीत चटणी तयार। एकदा नक्की ट्राय करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं